कारण माझ्यासारख्या सामान्य मुलाचा सन्मान झालाय आणि त्याचा त्या घराण्याचं नाव आहे आंबेडकर घराणा. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. छोटा आहे या सगळ्या लोकांसमोर आज जी सगळी मंडळी इथे बसलेली आहे, सगळी मंडळी इथे बसलेली आहे, याच्यासमोर मी छोटासा घटक आहे तुमच्या समोर जो आहे. फक्त मी एवढं सांगेन सगळ्यांना, आता आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे आयुष्यात गोष्टी कशा करत असतात ते बघून घेतो. मला माहित नाही कुठे जाणार होतो, काय करणार होतो. माझे भाऊ आजकडे आलेत, महेंद्र भालराव, माझे मोठे बंधू इथे बसलेले आहेत, आमच्या वहिनी पण आलेल्या आहेत. मला नव्हतं माहिती आम्ही कुठे जाणार आहे, काय करणार आहे. मला काय कल्पनाच नव्हती. कोण तिकडे गेला आणि त्याच्या मागं पळायचो, आपण हे करूया, आपण ते करूया. ध्येयच होतं आमच्या आयुष्यात. ते चुकून सापडलं आणि सापडल्यानंतर असं वाटलं की हेच आपली रोजीरोटी आहे किंवा हेच आपलं करिअर आहे, हेच आपलं भाग्य आहे, समजून काम करत होतो. काम करता करता फक्त एक गोष्ट डोक्यात होती आणि ज्यांच्यामुळे आज सगळं झालेला श्वास आहे. महत्वाचीच गोष्ट सांगतो मी, आपला जो श्वास आहे तोच बाबासाहेबांनी दिला. माझ्या मी इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याचदा बोललेलो आहे. लोक मला आता खरंच तू घर घेतलंय, गाडी घेतली, सगळं घेतलंय. अरे माझं काहीच नाही, सगळं साहेबांचंच आहे. आपलं काय आहे, आपण आलोय देण्यासाठी काहीतरी आपण करूया आणि समाजाला काहीतरी देऊया, येणाऱ्या पिढीला काहीतरी देऊया. मला बरेच जर म्हणतात तू तुझ्या घराला फिल्टर पडायचं बच्चे मासे जाणार. मला माझी लायकी कळली पाहिजे मी कुठून आले म्हणून. जर भविष्यात माझ्या लोकांना धावा गेली तर ती नको जायला, यासाठी ते नावाची मी पाठी लावली की मी फिल्टर पाड्यावर आलेलो आहे. उद्या जर मला काय वाटलं मी जास्त छाती बाहेर आली माझी, तर मला कळलं पाहिजे की भाई जास्त उडू नको, आपली लायकी बघा म्हणून. यासाठी आपल्याला ते असायला पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे आहे माझ्या आयुष्यातला सगळ्यात, म्हणजे हा दिवस मी कधी विसरणार नाही. कारण माझ्यासारख्या सामान्य मुलाचा सन्मान झालाय आणि त्याचा त्या घराण्याचं नाव आहे आंबेडकर घराणा. त्याच्यासाठी हयात जाते, जन्म जातो, जन्म घ्यावा लागतो. पण माझं हे ह्या जन्मात हे माझं सगळं पुण्य पूर्ण झालेलं आहे, जबाबदारी वाढलेली आहे. मला जेव्हा फोन आला तेव्हा मी थोडंसं गडबडलो होतो, कारण म्हटलं यार आता आपल्याला पुरस्कार मिळणार आहे, मी असं काय केलेलं आहे. मी माझ्या पद्धतीने काम करतोय, पण ही जी मंडळी आहे बसलेली आहे ती समाजासाठी एवढं कार्य करतात. मी आपण छोटासा घटक आहे त्याचा, पुन्हा एकदा सांगतो. पण साहेबांच्या हस्ते मला पुरस्कार देण्यात आलाय. चंदनशिवे साहेबांनी सांगितलं की आज त्यांचा हात आम्हाला लागला. साहेब सांगतात की मला दादा बोला, हे बोला. मला तर ह्या जन्म शक्य नाही की तुम्हाला मी दादा बोलेन, तुम्हाला साहेबच बोलेन. मीच काय, माझी येणारी पिढी तुम्हाला साहेब बोलेन. कारण आम्ही जे उभे आहोत, आम्हाला जो कॉन्फिडन्स मिळाला, आम्ही जे हक्काने सगळीकडे जगतोय. माझ्यासारखा मुलगा फिल्टर पाड्यावरून लंडनला गेला, विमान बघणारा मुलगा विमानात बसतो, पुण्यामुळे तर बाबासाहेबांनी. मी लंडनला गेलो, बाबासाहेबांचं घर बघितलं. मी लंडनला गेलो, बाबासाहेबांचं घर बघितलं. त्याच्यानंतर माझ्यामध्ये अजून बदल झाले. मी म्हटलं नाही यार, अजून आपल्याला खूप काय करायचं आहे आणि ते फक्त बाबासाहेबांमुळे शक्य झालेलं आहे. आणि जितकं होईल तितकं समाजासाठी, गोरगरिबांसाठी, जे आपले त्यांना गरज आहे त्यांच्यासाठी आपल्याकडनं किती करता येईल तेवढं करण्याचा मी फक्त प्रयत्न करणार आहे, छोटा मोठा प्रयत्न. मी काय फार चंदनशिवे साहेबांसारखं बोलणार नाही, कारण चंदनशिवे साहेब म्हणले मी सगळ्यात पहिला आलो, सगळ्यात शेवटी मला बोलायचं दिलंय. साहेब एवढे बोलले की अर्धा लोकांना वाटतं कार्यक्रम संपलाय. पण इतकं भारी बोलले. आता पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही सगळ्यांचा मनापासून आभार मानतो. आमच्यासारख्या लोकांना तुम्ही इतकं मोठं केलेलं आहे आणि आज हा जो वंचित बहुजन आघाडीतर्फे मला जो पुरस्कार मिळालाय याचा मी कायम ऋणी राहील. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, साहेबांचे मनापासून आभार मानतो. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. हा पुरस्कार घेताना मला असं वाटलं अरे बाप मोठं काय मी. बच्ची सध्या नको बाबा, माझं पोट बघितलं तर मला चंद्रशिव साहेब वाटत. हे डॉक्टरला सांगा मी 3 दिवसात बरं करणार आहे. तर म्हणतो बरे हो म्हणतो. हा पुरस्कार घेताना मला असं वाटलं अरे बाप मोठं काय मी. गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. हा बच्ची, बच्ची
बाबा. माझं पोट बघितलं तुम्हाला चंद्रशिव साहेब वाटत झालं. ते डॉक्टरला सांगून मी 3 दिवसात बरं करणार आहे. तर म्हणतो म्हणे हो म्हणतो. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचा आभार मानतो, साहेबांचे आभार मानतो. आणि आता आपल्याला पुन्हा एकदा मी सगळ्यांचा आभार मानतो, साहेबांचे आभार मानतो. आणि आता आपल्याला बराच वेळ झालाय, साहेबांनी काही मनोगत व्यक्त करायचं आहे. तर मी तुमची थोडीशी रजा घेतो. धन्यवाद. हे गाणं ज्यावेळी रिलीज झालं त्यावेळी आदरणीय आईसाहेब अंजलीताईंच्या हातनं हे गाणं लॉन्चिंग झालेलं आहे. आणि बोला, अरे कोण आहे मी, सांगा कोण आहे मी, लोभी नाही मी सोन्या नाण्याचा, कट्टर शिपाई मी राधा आंबेडकर घराण्याचा, कट्टर शिपाई मी राधा आंबेडकर घराण्याचा. सपत्नीचे आपला बहुमान स्वीकारत आहेत. जोरदार टाळ्यांनी दोघांचे आपण अभिनंदन करूया. समोर 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 जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आपल्या विजेत्यांचं अभिनंदन करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या पुरस्कारांचं आपण अभिनंदन करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण विजेत्यांचं